1 मे महाराष्ट्र दिना दिवशी पुणे जिल्ह्यामध्ये एक छोटीशी 4 वर्षाची मुलगी 65 वर्षाच्या वयोवृद्धानं तिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. त्याच्याबद्दल मी बोलण्यासाठी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. 1 मे ही महाराष्ट्राची स्थापना दिवस म्हणून ओळखला जातो आणि त्याच दिवशी 2 घटना घडलीत. 1 मेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक पिक्चर काढण्यात आला, तो म्हणजे राजा शिवाजी. आणि दुसरी घटना की मुंबई आणि पुणे एक्सप्रेस हायवेवरती लोणाळा खंडाळ्यात एक मिसिंग रोड तयार करण्यात आला. त्याचं लोकार्पण सोहळा बरोबर 1 ते 2 वाजता करण्यात आलं. त्याच दिवशी पुण्याचं संस्कृत शहर म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्याच भोर तालुक्यातील निसारपूरमध्ये गावामध्ये एक घटना झाली. दुपारच्या 1:30 वाजलेल्या होत्या. एक माणूस येतो आणि त्या छोट्या मुलीला, ते साधारणपणे 3.5 वर्ष धरा, 3.5 वर्षाच्या मुलीला गोड बोलतो आणि तिला एक सेव खायला देतो आणि गुळमाट बोलतो आणि तिला एका अज्ञात ठिकाणी नेतो. त्याच्या ज्या मनामध्ये ज्या अपेक्षा होते ते कृत्य त्या अतिशय लहान मुलीवर त्यानं व्यक्त केले मित्रांनो. आणि त्या मुलीचे वय काय आहे त्याला अजून कळत नाही मित्रांनो. ह्या अशा लहान मुलांना वयोवृद्ध माणसं काकवला घेतात, खांद्यावरती घेतात, चॉकलेट खायला देतात. अशा नराधामानं भीमराव कांबळे ह्या नराधामानं, आरोपी म्हटलं जातं त्याला, एका छोट्याशा कवळ्या मुलीला जिला काहीच कळत नाही अशावर त्यानं अत्याचार केला. आणि अत्याचार करून एका गोट्यामध्ये तो अत्याचार झाला आणि अत्याचार झाल्यानंतर सेनाच्या लेपमध्ये तिला दडवून ठेवलं आणि तो निघून गेला. आणि वैशिष्ट्य म्हणजे ते मुलगी आपल्या आजीच्या गावाला आलेली होती आणि ह्या नराधामानं नियोजनबद्ध कोण नसताना हा कट केला. हे कट करत असताना हे सर्व शिजलं आणि तो दुसरीकडं स्थलांतर निशाण नष्ट करून निघून चाललेला होता. मुलगी काय येईना, कॅमेरा चेक केलं, कॅमेऱ्यात तो माणूस आलेला आहे, तो मुलीला घेऊन चाललेला आहे असं स्पष्ट दिसतं. बल्लाडेश्वर म्हणून एक फाटा आहे, त्या फाट्यावरती त्या भीमराव कांबळ्याला पकडलं जातं आणि त्या कांबळेंना पकडल्यानंतर गाववाल्यांनी पकडलं आणि चोप दिल्यानंतर त्यानं सांगितलं की ते मुलगी मारलेली आहे, तिला एका गोट्यात, शेणाच्या गोट्यात दडवलेलं आहे. पाहतात तर ते मुलगी विचित्र अवस्थेत होते. त्याच्यानंतर पोलीस प्रशासनावरती एक प्रचंड मोठा खळबळ उडाली. 1 मेच दिवशी ही घटना. आणि या पुणे संस्कृत शहर म्हटलं जातं. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निसारपूर ह्या गावातील घटना आहे. आणि त्याच्यामुळं लोकांचा असंतोष उठला. लोकांचा म्हणजे इतके लोकांना एक चिळसवाणी प्रकार हा वाटला की पुण्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात रस्ता रोको केला. काल रात्री 4 तास जे नवले ब्रिज आहे, मुंबई आणि पुणे बँगलोर हायवेवरती रस्ता वाहतूक अशक्य गोष्ट मित्रांनो. 4 तास ट्रॉफिक केलं. पोलिसांना ते कसं शांतता करण्यात आलं. लोकांचा इतका उग्रेड झालेला आहे की त्याच्यातून मुख्यमंत्र्यांनी मनोधनासाठी बोलले. तिथले PI असतील, SP असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार ह्या प्रत्यक्ष घटनेस्थळी. आज बरेचसेच रोहितदादा गेले, नीलमताई गोरे गेलेत. पण लोकांच्या मनामध्ये ही जी चिळसवाणी प्रकार आहे ही कुठंतरी थांबला पाहिजे. वैशिष्ट्य हा भीमराव कांबळे जो व्यक्ती आहे तो ह्याच्या आधीसुद्धा 2 वेळा अत्याचार प्रकरणातच त्याला अटक झालेली आहे. हा 3रा गुन्हा आहे. लोकांचं एवढंच म्हणणं आहे की पोलीस प्रशासनानं त्याच्यावरती फाशी शिक्षा दिली पाहिजे. मित्रांनो, न्यायदेवतेवर विश्वास ठेवा. थोड्या दिवसामध्ये त्याला ही शिक्षा दिली जाते. पोलिसाच्या हातात कुठली शिक्षा नाही. एन्काउंटर जर करायला गेला तर त्याला तसे पुरावे सबल लागतात, नसेल तर ते पोलिसांच्या अंगलोटी येतं. म्हणून जरा सबल द्या, त्यांना वेळ द्या. जर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर त्याला कुणालाही मारण्याचे आदेश देतील मित्रांनो. ही गोष्ट शक्य नाही. म्हणून त्याला न्यायालय प्रक्रियेतून आपणाला जावं लागेल, तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांना, तिथल्या महिलांना, तरुण वर्गाला, आणि त्या मुलीला न्याय नक्की द्यायला लागेल. फास्ट ट्रॅकवर सरकार घेणार आहे. आत्ताच मागाची बातमी मी ऐकली, उज्ज्वल निकम त्याच्यासाठी सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. अशा अनेक गोष्टी म्हणजे महाराष्ट्र आपण जर पाहिलं तर अतिशय हीन प्रकार आपणाला पाहायला मिळाला. ही कुठंतरी थांबला पाहिजे मित्रांनो. अशा घटना झाल्या नाही पाहिजे. अशा नराधामांचे विचार काय आहेत मित्रांनो. आयुष्य जगण्यापेक्षा काही पटीनं आपण
आयुष्य संपून गेलेलं बरं, पण एका कवड्या बाळाला त्याला व मुलाच्या आधीच त्या कळीला तुम्ही जर चुरगळत असेल तर अतिशय वाईट गोष्ट आहे मित्रांनो. ह्या गोष्टीचा झालेला करावा तितका निषेध जाहीर कमीच आहे मित्रांनो. पुन्हा एकदा मी त्यांचा जाहीर निषेध करतो. जय जिजाऊ.